चिन्ह हे ओळखा. त्याच्यानंतर पद्धतशीरपणे उत्तर पश्चिम आणि आग्नेय अशा नकाशावर दिशा ठरवा. त्या इमारतीची ओळख व इमारत गणनाघर क्रमांक द्यायचा आहे. भौतिक मांडणी दर्शक नकाशा आपल्याला तयार करायचा आणि कच्च्या स्वरूपात करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुरवलेल्या कागदावरून आपल्याला एक सुंदर असा नकाशाच्या 2 प्रती करा. एक सुपरवायझर, चार्जर ऑफिसर आणि प्रगणकांच्याकडे अशा पद्धतीने रेखांकन असावं. नेचरवो ॲप इन्स्टॉल करून लॉग इन करायचं आहे. मांडणी दर्शक नकाशानुसार इमारती व गणनाघरांची अंदाजित संख्या नोंदवायची. नकाशामध्ये अंदाजित संख्या आहे आणि प्रत्यक्ष गणना करणार त्यावेळी खरी संख्या आपण तयार करणारच आहोत. घराघरात भेट देऊन मोबाईल ॲप मध्ये माहिती नोंदवायची आहे. एकही घर नजर चुकीनं चुकता कामा नये. अगदी प्रामाणिकपणानं, निष्कलंक पद्धतीनं, सेवाभावी वृत्तीनं आपल्याला ज्या सीमा चतुसीमा दिलेल्या आहेत त्या भागामध्ये फिरून एकही घर तुम्ही चुकवू नका. त्याचबरोबर ती सगळी माहिती मोबाईल ॲप मध्ये नोंदवायची आहे. नियमितपणे डेटा सिंक करायचा आहे. HLP मधील सर्व इमारती गणनाघरे पूर्ण करणे, वगळणी, दुहेरी नोंदी यांची अंतिम तपासणी करणे. अंतिम तपासणी करूनच डेटा सिंक करायचा आहे. HLP पूर्ण झाल्याचे चिन्हांकित करायचं आहे. त्या दिवसाची HLP पूर्ण झाली की ते चिन्हांकित करा. ते सुपरवायझरकडे जाईल. तो ते पर्यवेक्षक तपासते आणि चार्जर ऑफिसकडे ते पुढे पास करते. 1 मे ते 8 मे पर्यंत पण आपल्याला 15 मे पर्यंत कुटुंबाने स्वगणना केली असल्यास SEID प्राप्त करायचा आहे. माहिती पडताळायची आहे आणि आवश्यक असल्यास ती संपादन करायची किंवा ती स्वीकारायची आहे. पर्यवेक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. सर्व HLP सीमा प्रत्यक्ष क्षेत्रात जाऊन पडताळणे. पर्यवेक्षकाने आपल्याला जो भाग दिलेला आहे, जी चतुसीमा दिलेली आहे तिथं प्रत्यक्ष जाऊन पाहणी करायची आहे प्रगणकांच्या सहाय्याने आणि कोणतीही वगळणी, दुहेरी नोंद नसल्याची खात्री करायची आहे. HLP सीमेत काही बदल असल्यास चार्जर अधिकारी यांना ते त्वरित कळवायचं आहे. ज्या अडचणी असतील ते चार्ज अधिकारी म्हणून आपले दीक्षांत देशपांडे साहेब आहेत, तहसीलदार कणकवली, चार्जर ऑफिसर आहेत. कणकवली तालुक्याची पूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे दिलेली आहे. साहेबांचा या क्षेत्रातला डीप असा अभ्यास आहे. अनेक बारकावे त्यांनी घेतलेले आहेत. त्यांचंही ट्रेनिंग पूर्ण झालेलं आहे आणि त्या पद्धतीनं आपल्या कणकवली तालुक्याच्या या जनगणना असतील, घरांची गणना असतील, ते यशस्वीरित्या आपण करायचे आहे. पर्यवेक्षक लॉग इन क्रेडेन्शियल वापरून लॉग इन करायचं आहे. प्रत्येक प्रगणकाची प्रगती दररोज पाहायची आहे. प्रत्येक HLP मधील सर्व इमारती व गणनाघरांचे कव्हरेज तपासायचं आहे. त्रुटी किंवा असंगती ओळखून प्रगणकांना ते कळवायचं आहे आणि प्रगणक डेटा सिंक करीत आहे याची खात्री करायची. ही महत्त्वाची कर्तव्य प्रगणक आणि पर्यवेक्षक यांची आहेत. आता आम्ही बघितलं की जास्तीत जास्त ही हस्तपुस्तिका हँडबुक नसल्यामुळे, कारण प्रत्यक्ष मुंबईच्या ऑफिस मधून आमच्या जिल्ह्यापर्यंत यायला त्याला खूप विलंब लागतो आहे. आता ही हस्तपुस्तिका आहे, अत्यंत मार्गदर्शक आहे. सर्व बारकावे त्याच्यामध्ये हेरलेले आहेत. संपूर्ण भारताचा भूभाग, संपूर्ण लोकसंस्कृती, जगण्याची पद्धती, वेगवेगळ्या पद्धतीच्या सामाजिक संरचना अगदी बारकाव्यानं सूक्ष्म पद्धतीने रेखाटलेले आहेत. आणि हे सगळे बारकावे आपल्याला 34 प्रश्नांच्या मध्ये घेतलेले आहेत आणि त्यामध्ये सगळ्या पद्धतीची वेगवेगळ्या दृष्टिकोनातून अवलोकन किंवा पाहणी करून हे सूक्ष्म प्रश्न असे घेतलेले आहेत. आणि त्यामुळं आपल्याला हे बोजड शब्द किंवा हे स्टेप बाय स्टेप असणारं प्रशिक्षण, त्यामुळं आपलं थोडासा मन विचलित होतं. त्यामुळं मन विचलित व्हायचा काही प्रश्नच नाही. प्रत्यक्ष आपण फील्डवर जाणार, प्रत्यक्ष
कृती करणार त्यावेळेला आपल्याला